जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेठ तालुका आंबेगाव येथे भारतीय जनता पार्टीने मोठी मोर्चेबांधणी केली आहे। आज पेठ येथे भाजपाच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह दांडगा असून पेठ घोडेगाव जिल्हा परिषद गटातून आज भाजपाचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली। निवडणूक नियोजनासाठी पेठ येथे हे मध्यवर्ती कार्यालय सुरू करण्यात आले आहे। या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते जयसिंग एरंडे, डॉक्टर ताराचंद कराळे, संदीप बानखेले, प्रमोद बानखेले आणि गणेश बानखेले यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। रिबीन कापून कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर कार्यकर्त्यांनी विजय भवच्या घोषणा देत परिसर दणदणाणून सोडला। यावेळी बोलताना जयसिंग एरंडे यांनी सांगितले की पेठ घोडेगाव जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने उतरली आहे। जनतेचा कौल आणि कार्यकर्त्यांची मेहनत पाहता आमचा विजय निश्चित आहे। आज सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या गटातील उमेदवारीचा अर्ज भरला जाईल। डॉक्टर ताराचंद कराळे आणि संदीप बानखेले यांनी देखील यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। महायुती आणि भाजपाच्या माध्यमातून झालेली विकास कामे घराघरात पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले। या प्रसंगी पेठ घोडेगाव गटातील भाजपचे उमेदवार, विविध गावातील सरपंच, उपसरपंच आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। या मध्यवर्ती कार्यालयामुळे आता पेठ परिसरातील निवडणुकीच्या प्रचाराला अधिक वेग येणार असून भाजपाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। आज या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषद 2026 ची निवडणूक जाहीर झाल्या असल्यामुळे उमेदवारांचे फॉर्म भरण्याची तयारी अतिशय वेगात आणि जोरात सुरू असल्यामुळे आमच्या आंबेगाव तालुक्यातील पेठ घोडेगाव गटातील आणि लांडवाडी पेठ गणातील उमेदवारीचा फॉर्म आज भरायचा असल्यामुळे भारतीय जनता पक्षानं या पेठ लांडवाडी गणामध्ये नवीनच उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे। ज्यांची सामाजिक बांधिलकी, ज्यांनी आयुष्यभर प्रामाणिक जनतेची सेवा केली, आर्थिक परिस्थितीने गरीब आहे पण सामाजिक जाण असलेला एक सर्वसामान्य कार्यकर्ता, आयुष्यभर समाजाची सेवा केलेला, काबाड कष्ट शेतीतून केलेला आणि जनमानसात लोकप्रिय असलेला असा एक आमचा उमेदवार म्हणून आज प्रमोद लक्ष्मणराव धुमाळ यांची या ठिकाणी आम्ही उमेदवारी म्हणून घोषित करत आहोत। त्यांच्या समेत आज शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। खरं पाहिलं भारतीय जनता पार्टीचं शिस्त, नियोजन फार वेगळ्या पद्धतीचे असते आणि म्हणून या ठिकाणी लय बडेजाव न करणारा आमचा उमेदवार आहे। सामाजिक बांधिलकी जपत असताना त्यांनी स्वतःचा बडेजाव कधी केला नाही। आत्ताची ही लढाई अशी होणार आहे, ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, आणि म्हणून काही नसताना असंख्य लोक या ठिकाणी प्रवेशासाठी उपस्थित आहेत। आता आमच्या जिल्ह्याचे संघटक मंत्री डॉक्टर ताराचंद कराळे आहेत, उपजिल्हा प्रमुख संदीपराव आहेत, दुसरे प्रमोद बानखेले आहेत, गणेश शेठ मंचर नगरीचे अध्यक्ष गणेश बानखेले आहेत। सगळे मान्यवर ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळीने या ठिकाणी ही निवडणूक जिंकून आणायचा चंग बांधलेला आहे आणि म्हणून पेठ गावच्या ग्रामस्थांनी खूप आग्रह केला होता 4 दिवस का आमच्या सर्वसामान्य माणसाला, समाजात कार्य करणाऱ्या माणसाला एक उमेदवारी देऊन पहा। जर या गावचा आमचा लाडका एक समाजसेवक म्हणून, जनसेवक म्हणून प्रमोद लक्ष्मणराव बानखेले धुमाळ या व्यक्तीला जर आम्ही निवडून नाही आणलं तर पुन्हा राजकारण करणार नाही अशी पेठ गावांनी घोषणा केली, म्हणून त्यांना पक्षानं उमेदवारी दिली। त्यांचं आम्ही सगळेजण या ठिकाणी टाळ्या वाजवून स्वागत करतो। हा कार्यक्रम संपल्याच्या नंतर गावचं ग्रामदैवत वाकेश्वर मंदिरामध्ये जाऊन आम्ही देवाचं दर्शन घेऊन आज फॉर्म भरायची तयारी पूर्ण केलेली आहे आणि म्हणून आमचे अनेक लोक घोडेगाव मध्ये थांबलेले आहेत। या ठिकाणाहून आम्हाला त्या ठिकाणी जाऊन आजच्या आमच्या उमेदवाराचा फॉर्म भरून निवडणुकीच्या प्रचाराला सामोरं जायचे। तुम्ही सगळेजण, पत्रकार बांधव, सगळे इथले सहकारी, सगळे या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। तुमचं खूप खूप मी भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुका पुणे जिल्हा
सर्व पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि विजयाचा गुलाल आणण्यासाठी आम्ही सज्ज आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे विचार थांबवतो. जय श्रीराम. कार्यालय आज सुरू केले तुम्ही. भारतीय जनता पक्षाचं हे कार्यालय जे आहे हे आंबेगाव तालुक्यातल्या उपविभागीय कार्यालय म्हणून आम्ही या ठिकाणी घोषित केले आहे. आणि नाही म्हणलं तर या ठिकाणी आमचे बैलगाडा मालक असंख्य आहेत. बैलगाड्याची संघटना आम्ही बरेच दिवस या ठिकाणी आमचं बसायचं एक ठिकाण होतं आणि त्या ठिकाणाचं रूपांतर आम्ही भारतीय जनता पार्टीचं एक जनसंपर्क कार्यालय म्हणून या ठिकाणी घोषित केलं आहे. त्याचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. मान्यवरांच्या हस्ते फीत कापलेली आहे. आजपासून या ठिकाणी आमचं जनसंपर्क कार्यालय म्हणून आम्ही घोषित करत आहोत. इथून पुढे सर्वसामान्यांच्या ज्या काही अडचणी असतील ते आमचे सर्वांचे मित्र आजचे नवनिर्वाचित उमेदवार आदरणीय प्रमोदराव यांना हे कार्यालय आम्ही जनसेवेसाठी या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांनी इथून पुढे समाजाची सेवा करावी आणि आपला वारसा वडिलोपार्जित असेल तो वारसा यांनी जतन करण्याचं काम करावं अशी त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो. रामकृष्ण हरी.